सर्वप्रथम या ठिकाणी माऊली ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2024 मध्ये सर्व वारकऱ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। आरोग्याची वारी पंढरीच्या दारी म्हणून या ठिकाणी विविध काही आपल्या आरोग्याविषयी योजना आहेत ते आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी या कलेच्या माध्यमातून आम्ही या योजना सांगत आहोत। बहुजन लोकसेवा कलापथक पार्टी झाशी पडशी तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा सादर करत आहेत संतोया दामोदर आणि त्याचा संच म्हणून या ठिकाणी काही आपल्याला आरोग्यविषयक योजना समजून घ्यायच्या आहेत। चला तर मग ऐकूया आरोग्यविषयक योजना। या कार्यक्रम होण्याच्या आधी ऐशी असा पूर्वीचा मुद्रा आम्ही बहुजन लोकसेवा कलापथक मंडळ पडशी झाशी तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा शासनाच्या योजना घराघरामध्ये पोहोचले पाहिजे। शासनाच्या या घरा खाण्याकोपऱ्यामध्ये तांब्यावरती या योजना पोहोचलं पाहिजे या पथकावर आपल्या समोर सादर करताय।
अशा आरोग्याविषयी काही योजना. अपेक्षा योजना कशा प्रकारे कुठल्या आपण ऐकून घ्यायच्या. त्याच्यामध्ये काही ताज्या त्याच्यामध्ये काही ताज्या ज्या काही योजना ज्या काही योजना कल्याणासाठी आपली सर्व काही यंत्रणा आणि लाभार्थी कोण असणार आहे. या मातृ योजना मातृवंदना योजनामध्ये लाभार्थी कोण असणार आहे. याच्यासाठी आपल्याला काय लागतं, कोणते कागदपत्र लागतात, कोणते डॉक्युमेंट लागतात. म्हणून अनुसूचित जाती जमातीसाठी त्यांच्यासाठी 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसावे आणि राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत त्यांच्याकडे रेशन कार्ड बीपीएल कार्ड असणं आवश्यक आहे. आणि ज्या महिला 40% अपंग आहे अशा महिलांना हा लाभ भेटू शकतो. आणि त्यांच्याकडे कागदपत्र पाहिजे की श्रम कार्ड हे गरजेचं आहे. आणि किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकरी हे मनोरंजन कार्ड हे सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध पाहिजे. हे या मातृवंदना योजनेसाठी डॉक्युमेंट आहे ते आपल्याला लाभ भेटू शकतो. म्हणजे कशी तर ऐका. आयुष्यमान भारत अंतर्गत रोगी भरती रुग्णालय 5 लाख रुपये पंजरी माती 5 लाख रुपये पंजरी माती योजना आहे मोफत. आयुष्यमान भारत योजना 17चं ध्येय आपल्या गरीब कुटुंब गावाखेड्यामध्ये तांड्यामध्ये वस्तीमध्ये पोहोचली पाहिजे. योजना एखाद्या घरामध्ये माणूस बिमार आहे, बाई बिमार आहे, पोरगा बिमार आहे, त्याला मोठा आजार असता की त्याचं ऑपरेशन करावं लागतं, सर्जरी करावं लागते, त्यासाठी आपल्याकडे पैसे नाही. शासनाचं ध्येय आहे की महाराष्ट्राचं आपल्या भारत सरकारचं की या योजनेद्वारे आपला औषधी उपचार झाला पाहिजे. या योजनेद्वारे त्या गरीब कुटुंबाचा ऑपरेशन सुद्धा झालं पाहिजे आणि त्याला 5 लाख रुपये महात्मा फुले जन आरोग्य विमा योजनेमधून मिळतात अशा प्रकारची योजना. आपला देश हा कुपोषण करायला पाहिजे शासनाचे ध्येय आहे. अशा प्रकारच्या योजना आतापर्यंत आपल्याकडे